याला रिझर्वेशन त्याला रिझर्वेशनची भूमिका सरकारने घ्यायला नको होती। एक स्पष्ट भूमिका सरकारने घेतली असती ते वातावरण इतकं चिघळलं नसतं। ऐक्यासाठी वाटेल ते करू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे कोणी? शरद पवार साहेबांनी। आणि महाराष्ट्रामध्ये ऐक्य नाही, संघर्ष निर्माण झालेला आहे। खरं तर या काय महाराष्ट्रामध्ये अलीकडचं जर चित्र पाहिलं तर जाती जातींमध्ये धर्माधर्मांमध्ये एक संघर्षाची भूमिका तयार झालेली आहे। आणि अलीकडे ओबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलन सुरू झालं। त्यानंतर बंजारा समाजाने एसटीमध्ये आरक्षण मागितलं, कोळी समाजाने महादेव कोळी वगैरे एसटीचं आरक्षण मागितलं, लिंगायत समाजाने आम्हाला वेगळा धर्म द्यावा म्हणून अशा स्वरूपाची भूमिका मांडली। एकंदरीत महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे आणि हे स्वास्थ्य बिघडताना पाहून शरद पवार साहेबांनी या संदर्भातली भूमिका आपली स्पष्ट केली की सारं सारं एकत्र करणं, सामाजिक स्वास्थ्य टिकवणं ही महाराष्ट्राची गरज आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता। आपण इतके वर्ष भाऊ खरं तर कोण नेमकं महाराष्ट्राचं ऐक्य खराब करतायत, स्वास्थ्य बिघडवत आहेत? मला वाटतं महाराष्ट्राचं एक कोण खराब करतं वगैरे हे सांगण्यापेक्षा सर्वांनाच माहिती आहे की भूमिका कुणी घेतलेली आहे आणि कुणी हे स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर जाती जातीमध्ये भानगडी लावणं, ओबीसीला संरक्षण देणं, नंतर मग मराठा समाजाला संरक्षण देणं, एकंदरीत याला रिझर्वेशन त्याला रिझर्वेशनची भूमिका सरकारने घ्यायला नको होती। एक स्पष्ट भूमिका सरकारने घेतली असती ते वातावरण इतकं चिघळलं नसतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ऐक्यासाठी वाटेल ते करू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे कोणी? शरद पवार साहेबांनी। आणि महाराष्ट्रामध्ये ऐक्य नाही, संघर्ष निर्माण झालेला आहे। खरं तर या काय महाराष्ट्रामध्ये अलीकडचं जर चित्र पाहिलं तर जाती जातींमध्ये धर्माधर्मांमध्ये एक संघर्षाची भूमिका तयार झालेली आहे। आणि अलीकडे ओबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलन सुरू झालं। त्यानंतर बंजारा समाजाने एसटीमध्ये आरक्षण मागितलं, कोळी समाजाने महादेव कोळी वगैरे एसटीचं आरक्षण मागितलं, लिंगायत समाजाने आम्हाला वेगळा धर्म द्यावा म्हणून अशा स्वरूपाची भूमिका मांडली। एकंदरीत महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे आणि हे स्वास्थ्य बिघडताना पाहून शरद पवार साहेबांनी या संदर्भातली भूमिका आपली स्पष्ट केली की सारं सारं एकत्र करणं, सामाजिक स्वास्थ्य टिकवणं ही महाराष्ट्राची गरज आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता। आपण इतके वर्ष भाऊ खरं तर कोण नेमकं महाराष्ट्राचं ऐक्य खराब करतायत, स्वास्थ्य बिघडवत आहेत? मला वाटतं महाराष्ट्राचं एक कोण खराब करतं वगैरे हे सांगण्यापेक्षा सर्वांनाच माहिती आहे की भूमिका कुणी घेतलेली आहे आणि कुणी हे स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर जाती जातीमध्ये भानगडी लावणं, ओबीसीला संरक्षण देणं, नंतर मग मराठा समाजाला संरक्षण देणं, एकंदरीत याला रिझर्वेशन त्याला रिझर्वेशनची भूमिका सरकारने घ्यायला नको होती। एक स्पष्ट भूमिका सरकारने घेतली असती ते वातावरण इतकं चिघळलं नसतं।